मित्रांनो, 2023 पासूनचा जे रखडलेला पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढल्या जन्मी वितरित होणार आहे. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, अगोदर काढण्यात आल्या होत्या अधिसूचना 27-28 मार्चला काहीतरी म्हणले होते 2 दिवसात पीक विमा जमा करू. नंतर त्यांनी केला पीक विमा जमा केला. बॅकग्राऊंड व्हायसला इग्नोर मारा मित्रांनो. पीक विमा जमा केला. यवतमाळ जिल्ह्यात केला, लातूर जिल्ह्यात केला, छत्रपती संभाजीनगर झालं, बुलढाणा जिल्ह्यात काही प्रमाणात केला. परंतु मित्रांनो, त्यानंतर बँकेचे प्रॉब्लेम सांगितले त्यांनी, त्यानंतर सुट्ट्या आल्या सांगितलं, त्यानंतर काही टेक्निकल इश्यू आले सांगितले, त्यानंतर मार्च एंडिंगचं रिझन लावलं. त्यानंतर मित्रांनो, मार्च एंडिंग झाल्याच्या नंतर 1 एप्रिलपर्यंत म्हणजे मंगळवार होता, मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा वितरित होतील असे देखील सांगण्यात आलं. परंतु मित्रांनो, काही जिल्ह्यात जवळपास यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिममधून काढण्यात आलं, ते शेतकऱ्यांनी सहन केलं. त्यानंतर मित्रांनो, जे अग्रिममध्ये जिल्हे होते त्यांना वाटप करणार आहोत हे देखील सांगण्यात आलं. काही जिल्ह्यातील रकमा कमी झाल्यात, काही जिल्ह्यातील वाढल्यात, ह्या न्यूज समोर आल्या. त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच जिल्ह्यात, विदर्भातील जिल्हे हे जिल्हे पात्र, नाशिक जिल्ह्यामध्ये 3 लाख पीक विमा मंजूर केला, असे बऱ्याच गोष्टी झाल्या मित्रांनो. परंतु मित्रांनो, एप्रिलची जवळपास 8 तारीख देखील उजाडलेली आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 एप्रिल नंतर कुठल्याही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला नाही. ही बाजू वेगळी की बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामाचा 4-2 शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा पडला. परंतु मित्रांनो, त्यानंतर सुद्धा अद्यापही रब्बी पीक विम्याची वाढ बुलढाणा जिल्ह्यातील, त्याचबरोबर खरीप हंगामाची वाढ देखील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बघितली. अद्यापही मित्रांनो 8 ते 10 दिवसाचा कालावधी लोटत चाललेला आहे पीक विम्याच्या अधिसूचना काढून, पीक विमा वाटप करायचे आदेश काढून. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नाहीत. मग मित्रांनो, आता ह्या रकमा वितरित कधी होणार? मग एकंदरीत बघायचं झालं तर 2023 पासूनचा जे रखडलेला पीक विमा होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढल्या जन्मी वितरित होणार आहे. त्याचं कारण सांगतो मित्रांनो. आता कित्येक अधिसूचना काढल्या, कित्येक आदेश काढले, कित्येक जागी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमे मंजूर करण्यात आले, खरीपचा असो, रब्बीचा असो किंवा इतरत्र कोणताही असो. परंतु मित्रांनो, अद्यापही त्या रकमा वितरित झाल्या नव्हत्या. मग आता या जन्मात तर नाही, पुढल्या जन्मात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच 2023 पासूनचा जे रखडलेला किंवा 22 पासूनचा जे रखडलेला पीक विमा होता तो एकदाच सरकार आता टाकणार आहे. पुढल्या जन्मापर्यंत वाट बघा मित्रांनो. पुढल्या जन्मी सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 5-5 कोटी रुपयांचा पीक विमा एकदाच वितरित करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. ही एक भारीची न्यूज आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्याही पीक विम्याच्या रकमा वितरित होतील असे चान्सेस दिसत नाहीयेत. त्याचंच कारण म्हणजे मग शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्ता पीक विमा वितरित नाही. जवळपास पीक विमा बघायचं झालं तर पीक विमा वितरित व्हायला पाहिजे होता दिवाळीच्या टायमिंगमध्ये, परंतु अद्यापही झालं नाही. मग या पीक विम्याची वाट बघता बघता शेतकऱ्यांचे डोक्याचे केस पांढरे झाले. आणि मित्रांनो, काही शेतकरी पीक विम्याची वाट बघता बघता आत्महत्याग्रस्त सुद्धा झाले. काही शेतकरी पीक विम्याची वाट बघता बघता म्हाताऱ्याचे होऊन वारले सुद्धा. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा या फक्त अधिसूचना कानावर पडलेल्या आहेत, वाटप झाल्या नाही, खात्यात जमा झाल्या नाही. अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नाही. ह्याच न्यूज ऐकायला भेटत आहेत. मग सरकारनं काहीतरी ठरवलं वाटतं आहे की ज्याच्या अंतर्गत सरकारचं म्हणणं असं असू शकतं की बाबा आता सध्या राहू द्या तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्ही राहू द्या, पीक विमा जमा करू द्या, आमच्यापाशी जमा ठेवा, तुमचा पीक विमा तुमच्या पुढल्या जन्मात आम्ही तुमच्या खात्यावर वितरित करू. अशा अधिसूचना काढतात की काय, हा देखील प्रश्न पडलेला आहे. कारण मित्रांनो, कित्येक दिवसापासून शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित झाल्या नाही. यूट्यूबर्स आमच्या जे आता मलाच एक छोटीशी अपडेट जरी असेल ती सुद्धा द्यायला आता लाज वाटत आहे. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, पीक विमा जमा होते की नाही आता हा देखील प्रश्न पडलेला आहे. 1-2 अपडेट आली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शेतकरी सुद्धा आता संतापलेले आहेत, रागात आहेत, परत तीच माहिती देत आहात म्हणत आहेत. परंतु मित्रांनो, आता अपडेट आलेली ही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करत होतो. परंतु मित्रांनो, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होत नाहीत. आम्हाला स्वतःला सुद्धा, मला सुद्धा अद्यापही, आमच्या घरच्या फॅमिलीला सुद्धा अद्यापही पीक विमा आला नाही. घरची फॅमिली सुद्धा पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे. आम्हाला देखील प्रतीक्षा लागलेली आहे पीक विम्याची. परंतु मित्रांनो, अद्यापही पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाल्या नाही. मग एकंदरीत सरकारचं असं म्हणणं असू शकते, बा पुढल्या जन्मात तुमच्या खात्यावर 5-5 कोटी रुपये आम्ही एकदाच वितरित करू, तोपर्यंत तुम्ही थंड घ्या, तुम्ही पीक विम्याची वाट बघू नका, असं तरी शेतकऱ्यांना सांगायला पाहिजे. ही होती थोडासा संतापजनक व्हिडिओ मित्रांनो.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.